म्हणून गेल्या अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत. 1940 साली पहिल्यांदा जगात सांगितलं गेलं की नांगराचा शोध कोणी लावला, चुकीचा शोध लावलेला आहे. डॉक्टर फिडोर फॉर्टनर या शास्त्रज्ञाने म्हटलं की हा शोध अत्यंत चुकीचा शोध लावला गेलेला आहे. हा लावलाच कशा करता. 1940 साल अमेरिकेमध्ये त्या पुस्तकानं वादळ उठवलं आणि तेव्हापासून सुरू झाले की अरे आपण यावर काही विचार केला पाहिजे आहे. आज त्या ठिकाणी हजारो हेक्टर जमीन ही बेनांगरणी सुरू झालेली आहे आणि त्याचा फायदा अमेरिकेतल्या किंवा ह्या प्रकाश मोठ्या देशांमध्ये डेव्हलपमेंट क्रेडिटच्या माध्यमातून आज हजारो लोकांना होतो आहे. मग आम्ही का करू नये या गोष्टीकडे विचार. आणि जेव्हा दादाने हे काम सुरू केलं भातामध्ये, अत्यंत कठीण काम आणखी एक गोष्ट, आणि भातामध्ये लावणीशिवाय चालत नाही, भातामध्ये रोवणी केल्याशिवाय चालत नाही. हा जो समज आहे तो समज मोडून काढून या ठिकाणी 11, 12, 13, 2-3 वर्षामध्ये ज्या बीड वृत्तीवर भात लागवड आपण सुरू केली आणि त्याचा अनुकरण तत्कालीन कृषी सचिव सुधीर कुमार गोयल साहेबांनी पाहिलं आणि म्हटले अरे आपण हे बघितलं पाहिजे. समकालीन बोर्डे बोलले तर कृषी विभाग तात्काळ त्यामध्ये जागृत झाला आणि 2014 पासून भातामध्ये SRT तंत्रज्ञान प्रसार करण्यासाठी आम्ही 2 वर्ष विशेष प्रयत्न केले आणि पूर्ण मराठवाडा कोकणामधल्या भागामध्ये आपण याचा प्रसार सुरू केला. आणि 2019 साली जेव्हा हा नाना देशमुख संचलित प्रकल्प आला 18 मध्ये, तेव्हा आम्ही ठरवलं की अरे भातामध्ये ही गोष्ट चालत असेल इतर पिकात का चालणार नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी 2019 मधून 3 वर्ष आम्ही ट्रायल घेतल्या. वेगवेगळ्या शेतशाळांमध्ये हे प्रयोग सांगितले, लोकांना डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवले आणि त्यातील आमचा पहिला शेतकरी 2019 सुरू झालेला अतुल मोहिते, टापरगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, या शेतकऱ्यानं हे धाडस केलं आणि म्हटलं मी करतो कापूस यामध्ये. आणि पहिला त्यांनी पीक घेतलं. 1.5 एकरावरचा कापूस उत्कृष्ट आला. 2019च्या नोव्हेंबरमध्ये प्रचंड पाऊस झाला. सगळ्या शेतात कापसाची बोंडसोड झाली. मी जेव्हा गेलो शेतावर त्या ठिकाणी पाहिलं तर एकही बोंड कुजलेलं नाहीये. अतुल म्हणला नाही कुजलेली एकही बोंड या ठिकाणी. शेजारी पाहिलं तर बोंडसोड झालेली आहे. अशा प्रकारे बोंडसोड नसलेला कापूस पहिल्यांदा पाहिला मी आणि मग समजलं की आता हे आपलं लागू झालेलं आहे. मग प्रभाकर सुसलारी आले, गणेश गव्हाणे आले, सगळे खामगाव तालुका आला, पूर्ण तालुका आला, संभाजीनगर जिल्हापर्यंत त्यामध्ये आला आणि हळूहळू हे लोन सगळं पसरत चाललं. जालना आला, बुलढाणा आला, वाशिम आला, वर्धा आला, यवतमाळ आला. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये आपण अशा प्रकारे या तंत्राचा शेतकरी टू शेतकरी पुन्हा पण लक्षात घ्या, शेतकरी टू शेतकरी एक्सटेन्शनची पद्धत वापरली. या ठिकाणी आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून काम करत असताना फार्मर टू फार्मर एक्सटेन्शनची पद्धतीचा अवलंब केला आणि त्या माध्यमातून आपण सर्व भागामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये विशेषतः आहोत. आता पुढचं काय, आज आम्ही काय करतोय, कालच अकरावंडा लिहिलं होतं या ठिकाणी. आज देखील सर्व ठिकाणी उभी आडवी खोल नाकड चालू आहे, जे प्रत्येकाच्या गावामध्ये आहे, तुमच्या प्रत्येक गावामध्ये चालू आहे आणि तुम्ही ते बघत आहात. आमची जबाबदारी आता अशी जबाबदारी आहे की माझ्या गावातला प्रत्येक शेतकरी हा नांगरट थांबून पुढे गेला पाहिजे आहे. प्रत्येकाने बेड केले पाहिजे आहे. बेड कसे करावे अनेक वेळा मी सांगितलेलं आहे. आजच्या ग्राउंडला पण आम्ही दिलेलं आहे की बेड कसे असले पाहिजे. कापूस, सोयाबीन, मका या 3 मुख्य पिकं आपली आहेत. ज्या पिकाखाली खरीपातला राज्यातला 80% क्षेत्र येतं ते ही 3 मुख्य पिकं आहेत. त्या 3 पिकाच्या वर आपण ते बेडवर आणली, कायमस्वरूपी बेडवर पिकं आणली आपण, तर आपली चिंता मिटली. सुरुवातीला म्हणजे गाणं ऐकलं, चिंता रोग मिटला. इथं बेड केलं, चिंता मिटली. आणि म्हणून आपण सर्वांनी कृपया आपल्या गावात जाऊन गेल्या राहिले दिवस 15 दिवसात आपले आहे, 15 दिवसामध्ये आपले आहे. 15 दिवसामध्ये पुन्हा रान उठवूया आपण या ठिकाणी, चवळ उभा करूया आणि प्रत्येक शेतामध्ये बेड पाडून घेऊया. पहिलं काम बेड पाडणे. जो गावात बेड पाडेल तो पुढे टिकेल. म्हणून आपण जमिनीवरची पिकं, सपाटीवरची पिकं आपण गादीवर आणायची आहे. गादीवर पिकाला बसवलं की तुम्ही गादीवर बसलाच. इतकं सोपं गणित झालेलं आहे, तुम्ही सर्वांनी पटलेलं आहे. तुम्हाला जे पटलंय हे गावकऱ्यांना सांगायचं इतरांना. आणि आपण अशा प्रकारे हजारो लाखो, जसं मग असे राजू बोलले की काही लाख शेतकरी होतील, ते केव्हा होतील, जेव्हा आम्ही अशा प्रकारे त्याच्यापर्यंत पोहोचू, त्यांना कन्व्हिन्स करू की हे असं केलं पाहिजे आहे. पण सांगताना काय सांगायचं आहे, 3 गोष्टी सांगायचे आहे. पहिला आहे की एकरी 5 ते 8 हजार रुपयाची खर्चाची बचत बरीचशी झालेली आहे आपल्या आतापर्यंत. एकरी 5 ते 8 हजार रुपये खर्चाची बचत होतेच होती. नंबर 2, एकरातून दरवर्षी 3 ते 10 टन माती जी आहे ती आपण वाचवतो आहे.
जे आमचं फूल आहे मातीचं, ते फूल आहे वाचवतो या ठिकाणी आहे. त्याची किंमत किती करावी सांगू शकत नाही मी तुम्हाला. त्या मातीची किंमत किती आहे आम्ही सांगू शकत नाही, हे आपण वाचवतो आहे. नंबर 3, कष्ट. कष्ट सगळ्यांचे वाचतायत आणि महिला वर्गांचा विषय या ठिकाणी म्हणतो मी, त्यांचे कष्ट वाचतायत. बऱ्याच लोकांनी शेतकऱ्यांनी राजूजी या ठिकाणी बैला विकून टाकली, ट्रॅक्टर विकून टाकले. ज्या गावात मी शपथ घेतली लोकांच्या आपलं काय गावाचं नाव आपलं मालेगाव ढोकळ तालुका कन्नड, डोंगरावर वर गाव आहे, टेकडीवर गाव आहे. आणि असं संध्याकाळी आम्ही गेलो आणि त्या गावामध्ये सर्व सुरू झाली होती. भारत देवामध्ये बसलो, आम्ही चर्चा केली आणि सर्वांना एक विनंती केली, म्हणून तुम्ही काय का शपथ बाहेर तयार झाली आणि सगळ्यांनी शपथ घेतली गावामध्ये आम्ही नांगरणी करणार नाही. आणि त्या गावामध्ये आज जवळपास 300 एकरावर नांगरणी होत नाही, गेली 3 वर्ष जातात. अशा प्रकारे शपथ घेऊन गावं तयार झालेली आहेत. अजूनही आपण प्रत्येक गाव शक्ती तयार व्हायला पाहिजे आहे. शपथ घेतल्याशिवाय कुठलं काम होणारच नाहीये, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला या महायज्ञामध्ये आपल्या सर्वांचे योगदान जेवढं झालेलं आहे, माझं शेत माझा गाव, माझं शेत माझा गाव, नाही कशा गतीचे नाही नांगर वखर नाही, सुखवणी काळी आई. झाली निंदा पण नाही निंदनी, झाली निंदा पण नाही निंदनी, तरी आपण करत नाही या ठिकाणी. सुखावल्या माता भगिनी, सुखावल्या माता भगिनी, हसले पाहून काळी कचरा. पुण्य म्हणतात लोक आपल्याला, अरे काय कचरा काय हसले पाहून काळी कचरा, अंकुरी त्यातून पिके सहा. चहू भरले पांढरे सोने, लकडल्या शेंगा सोयाबिने, बोलती मका उभा बाणे, शिवारी फुडले चणे चणे. होते माझे किशे रिकामे, अगोदर माझे किशे रिकामे होते माझे किशे रिकामे, आता वाजते 12 आणे. 16 आण्यापैकी किती वाजले? 12 आणे वाजले. या ठिकाणी सुखाची किंमत केली कोणी, आनंद भरला माझ्या जीवनी. सुखाची किंमत केली कोणी, आनंद भरला माझ्या जीवनी. माझं शेत माझा गाव, कशा गतीचे नाही नाव. एवढं आपण करूया. आपण सर्वांना धन्यवाद, शुभेच्छा.